उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करूया। गेस्ट सेंटरला आज आपले गेस्ट आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या संस्थेचे माजी शास्त्रज्ञ आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पर्यावरण आणि जलतज्ञ डॉक्टर सुभाष टाले आणि त्याचबरोबर पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे। आपण दोघांचंही स्वागत करूया। पहिला प्रश्न घेऊन मी सुभाषजींकडे जाणार आहे, कारण हा जो अंदाज सांगितलेला आहे सुभाषजी आता हवामान खात्याने 88% पाऊस पडणार सरासरीच्या, खूप चिंतेची गोष्ट आहे। पण हाच आपण अंतिम शब्द मानायचा का? खरोखरच अशी परिस्थितीच होणार आहे, यापेक्षा गंभीर होणार आहे का कदाचित यापेक्षा बरी असू शकते? हॅलो, जो 88% अंदाज येतोय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की जवळपास 12% पावसात कमी पडणार आहे, असा एक अंदाज आहे। परंतु आता कसं आहे की शेतीच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही या अंदाजाचा करू, जर याचं वितरण 88%चे जर वितरण जर समान राहिलं बरोबर टप्प्याटप्प्याने, तर कोरडवाहू शेतीला तितकं काही फार चिंतेचं राहणार नाही। पण वितरण जर असमान राहिलं तर निश्चितपणे याचे प्रॉब्लेम आहे, याचे आपल्याला गंभीर परिणाम शेतीमध्ये दिसतील। म्हणून यासाठी असं काही इतके कमी पावसाचे वर्ष नव्हतेच असं काही नाही आहे, याच्या आधी पण होते। पण परंतु असं झालेलं आहे की तापमान जी वाढ झालेली आहे याच्यामुळे ही चिंतेची बाब वाटते। हा सगळा एल निनोचा परिणाम आहे। हा सागरी तापमान वाढल्यामुळे हे सगळं एल निनो जेव्हा एल निनो निर्माण होतो म्हणजे सागरी तापमान वाढतं, हे आता असं दिसतंय की साधारणतः 100 वर्षामध्ये सगळ्यात जास्त सागरी वाढलेलं हे सागरी तापमान आहे या वर्षीचं। असं जर एकंदरीत या सगळ्या डेटावरून किंवा याच्या चर्चा चालू आहेत, अनेक तज्ञही सांगतात की 100 वर्षामधलं हे सगळ्यात जास्त वर्ष असं आहे की सगळ्यात जास्त सागरी तापमान वाढलेलं वर्ष आहे। हा एल निनोचा इफेक्ट आहे। आणि जेव्हा जेव्हा एल निनो असतो तेव्हा तेव्हा निश्चितपणे हॉट वेव्ह म्हणजे खूप अशा उष्ण लहरी आणि तापमान वाढणे वगैरे हे प्रकार होत असतात आणि त्याचा परिणाम सगळा शेतीवर दिसतो। परंतु आता याचं वितरण कसं राहणार आहे हा तर एक भाग वेगळा आहे। परंतु जर वितरणाचा विचार केला तर एवढं निश्चित आहे की कमी दिवसांमध्ये हा एवढा पाऊस आपल्याला मिळणार आहे। पावसाचे दिवस हे निश्चित कमी होणार आहे। त्यामुळे आपल्याला यासाठी शेतकऱ्यांनी निश्चितपणे मूलस्थानी जलसंधारणाचे सगळं उपाययोजना करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हे विचारण्यासाठी मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे सुभाषजी, पण आता मी हाच प्रश्न घेऊन पुन्हा एकदा अभिजित घोरपडे यांच्याकडे जाते। अभिजित,